सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची दालन झाले खुले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यानुसार सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आहे। आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी आता सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे थेट ऐकून घेणार आहेत। सोमवार आणि शुक्रवार या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सर्व समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे आणि त्याची सुरुवात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली आहे। पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि प्रश्न जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासमोर मांडले आहेत। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी सांगितले की किमान आठवड्यातून 2 दिवस सर्व अधिकाऱ्यांनी आलेल्या लोकांचं म्हणणं ऐकून त्यांची गाऱ्हाणे ऐकून घ्यायची आहेत। त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच प्रांत अधिकारी कार्यालयात आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही सोमवारी व शुक्रवारी संध्याकाळी 3 ते 5 या दरम्यान जे कोणी अभ्यागत येतील त्या सर्वांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत। त्यानुसार आजच्या दिवशी आम्ही संध्याकाळी 3 ते 5 मी सुद्धा सर्व अभ्यागतांसाठी आम्ही सर्व म्हणणं ऐकून घेतलं। आज खूप लोकं आली होती। विविध विभागांच्या त्यांच्या तक्रारी होत्या, काही पोलीस विभागाशी संबंधित होत्या, काही नगरपालिका विभागाशी संबंधित होत्या, काही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाशी होत्या व काही तक्रारी या तहसील ऑफिस मिरज आटपाडी यांच्याशी निगडीत होत्या। त्या सर्व तक्रारींचे आम्ही आता सुलभीकरण करत आहोत आणि लोकांना लवकरात लवकर निर्णय देण्याचा आणि न्याय देण्याचा आम्ही याद्वारे प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।